नमस्कार. मी अलका कोळपे मांगले. तुम्हाला मी आपल्या गावच्या आठवणी याविषयी एक दोन व्हिडिओ तुम्हाला मी पाठवले. पण त्या मे महिन्याची आणखी एक गंमत म्हणजे अशी असायची की तुम्हाला मी सांगितलं की ही आमची मुलं आहेत ना, ही पूर्ण वेळ आंब्याखाली असायची. म्हणजे सकाळी आंब्याखाली जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा नदीवर आंघोळ करायची आणि नंतर पुन्हा सगळे मिळून काय करायचे की पत्ते खेळायचे. आणि मग पत्ते खेळता खेळता काय करायचं, काही मुलांना माहिती असायचं की खारुताई आता आणि काही पक्षी आंब्यावर जात आहेत आणि वरती आंबा पिकलेला असतो ना, तो कसा पिवळा झालेला असतो. मग ते खारुताई जर गेली आणि त्या मुलांना बघितलं की आणि तो कोणाला सांगायचा नाही आणि ती खारुताई नुसता तिनं टच केला, कारण तो पिकलेला आंबा असतो ना, पटकन खाली पडायचा. मग ती काय म्हणायची माहिती आहे का, मी आंबा बघितला आहे मग तो माझाच आंबा. याच्यावरून भांडणं. वरून पडताना बघितला ना, तरी मी वरून पडताना बघितला आहे, तो माझा आंबा. ही अशी छोटी छोटी भांडणं इतकी मजा यायची ना, हे आता ते आठवलं ना तरी हसायला येतं अक्षरशः. आणि मग काय करायचं, वारं आलं ना की आम्ही एकाच आंब्याखाली नाही, हे आंब्याचे थोडे आंबे गोळा करायचे आणि खाली एक आमची वाडी आहे, म्हणजे तिथे माझे मामांचं घर आहे. तर त्या आंब्याखालीसुद्धा धावत धावत जायचं. तिथले आंबे गोड असतात म्हणून ते आंबे तिथे जायचं, ते पडलेले आंबे वेचायचे आणि पुन्हा इकडे यायचं. अशी आणि ही मुलंसुद्धा अशी ना की त्या मुलांना इकडे बोलवणार आणि मग एकत्र करवंद काढायला जायचं. आणि माझी छोटी छोटी मुलं असतील ना, ती ही मोठी मुलं त्यांना न्यायची नाहीत, मग ती रडत बसायची. आणि आमचं असं अंगवली म्हणून आमचं एक गाव आहे, तर तिथे जाताना ना पूर्ण करवंदाची झाडं आहेत तिथे. आणि मग त्या करवंदाच्या म्हणजे एक 3-4 वाजता निघायची ही मुलं आणि मोठ्या अशा टोपल्या घेऊन जायचे. आता त्याला इकडची लोकं डोंगरची मैना वगैरे म्हणतात, तर आम्ही करवंदा म्हणतो. तर मग सगळी 7-8 जणं अशी सगळे खास करवंदांसाठी जायचो आम्ही. गेलं की अशी मोठी अशी टोपली घेऊन जायचं. नाहीतर मग काय करायचं की अशी मोठी मोठी पानं असतात, तर ती पानं एकत्र अशी गुंडाळायची, त्याचा द्रोण करायचा. त्या द्रोणामध्ये असे तिथल्या काटे असतील ना, ते काटे लावायचे आणि तो द्रोण करायचा आणि त्या द्रोणामध्ये करवंद घ्यायची आणि तो भरला द्रोण की पुन्हा त्या टोपलीत ओतायचं. अशी आधी खाऊन बघायचं ते करवंद. गोड असलं तरच त्या करवंद घ्यायची, ती जर आंबट असलं तर लगेच पुढं जायचं. मग सगळे आणि आधीच आम्ही सांगायचो, हे आधी खाली बघा हां, कारण का साप वगैरे असण्याची भीती असते. म्हणून आई म्हणायची की बाबा रे लवकर या हां. तर मग घरी गेली की एवढी टोपली भरती अशी करवंद द्यायची सगळ्यांना. आणि मग आई म्हणायची ती पाणी पिऊ नका, पोट दुखेल. मग आई दुसऱ्या दिवशी काय करायची, पत्र्यावर असं एक फडकं टाकायची, त्याच्यावर ते करवंद जरा मीठ वगैरे लावून वाळवायची. म्हणजे मग आम्ही मुंबईत वगैरे आल्यानंतर आम्हाला ती खायला मिळायची. असं सगळा तो एक छान. परत डोंगरावर चढायचं. परत माझा भाऊ आहे, तो त्याला ट्रेकिंगची खूप आवड. मग हे काय करायचं, तुम्हाला कदाचित मार्लेश्वर माहिती आहे तर खास व्हिडिओ मी मार्लेश्वरचा तुम्हाला नंतर करेन. तर आमच्या तिथून जर सकाळी 6ला निघालं तर साधारण 3च्या दरम्यान आम्ही तिथं मार्लेश्वरला पोचतो. तर मार्लेश्वर हे देवस्थान आहे शंकराचं. तर तिथे साप वगैरेसुद्धा आतमध्ये आणि गुहेत आहे, ते असं मंदिर बांधलेलं नाही, गुहेत असं तो देव जाऊन वसलेला आहे. त्याचीसुद्धा एक आख्यायिका आहे, तर तीसुद्धा मी नंतर तुम्हाला सांगेन. आणि त्याच्या पुढे धबधबा आहे. मग तो धबधबा पावसाळ्यामध्ये मात्र त्याचं रौद्र रूप असतं अगदी, पण नंतर मात्र थोडं कमी कमी होत जातं. पण पावसाळ्यामध्ये तिथे आम्ही जाऊ शकत नाही त्या धबधब्यापर्यंत. पण जेव्हा 14-15 जानेवारीला त्याची यात्रा असते ना, तेव्हा मात्र तेव्हा तो धबधबा चांगला असतो. मग हर हर मार्लेश्वर असं करत आम्ही त्या धबधब्याखाली आंघोळ करतो. तर मग
त्यावेळेला ती यात्रा असते. ती यात्रा आम्ही कधीच चुकवायचो नाही. आता लग्न झाल्यानंतर काही फारसं जमलं नाही, पण जेव्हा शाळेत आणि कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही नेहमी जायचो आणि आमचा एक स्टॉल पण तिचा असायचा. तर मग आमचा भाऊ काय करायचा, मे महिन्यामध्ये घरून सांगायचा पिठलं भाकरी द्या करून, नाहीतर मग पिठलं भाकरी करून घ्यायची आणि तिथे ते गुरव असायचे म्हणजे देवाची पूजा करायला. मग त्यांना सांगायचं तुम्ही आमटी भात करा, तोपर्यंत आम्ही आंघोळ करून येतो. तर मग माझा भाऊ ह्या सगळ्यांना घेऊन जायचा. म्हणजे सकाळी 6 वाजता ह्या मुलांना चालायला लावायचा. तो आडवाटेनं जवळजवळ 2:30-3 वाजता ते तिथे पोचायचे. मग त्यांना आंघोळीला घेऊन जायचा आणि मग तो जिथून धबधबा पडतो ना, तिथं खूप मोठं असं तळं झालेलं आहे. मग त्या तळ्यामध्ये त्या मुलांना पोहायला न्यायचं आणि मग आम्ही पण जायचो. पण आम्हाला भीती वाटायची की हा मोठ्या पाण्यात घेऊन जाईल वगैरे. अर्थात त्यालाही बाजवंडांची काळजी असायचीच, पण आम्ही आई लोक ना, तर मग आम्ही काळजी करायचो. आईसुद्धा खूपदा सांगायची की तिकडे त्याला नेऊ नका, व्यवस्थित या. आणि मग बॅटरी घेऊन आंघोळ करायची, कपडे बदलायचे आणि मग ते मंदिरात येऊन दर्शन घ्यायचं. दर्शन कुठे साप दिसतो का बघायचा आणि जर साप दिसला तर ते भाग्यवान, असं एक आख्यायिका. आणि मग तिथले गुरव भात आमटी मस्तपैकी करून ठेवायचे. मग आम्ही आणलेल्या भाकरी झुणका आणि तिथलं आमटी भात असं सगळं रगड ही पोरं जेवायची. आणि मग नंतर साधारण 5-6च्या दरम्यान पुन्हा खाली जायचं, मग घरी यायचं. मग घरी आल्यानंतर ज्यांना नेलेलं नसायचं ना, तर माझा एक भाचा होता, तो इतका रडत बसायचा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते येईपर्यंत आठवलं की रडायचा सारखं डोळे. मग आम्ही म्हणायचो अरे त्यांना फसवून तरी जा, त्यांच्या देखत कशाला जाता, त्यांना नाही चालता येत. तर मग ही अशी इतकी मजा. रोज शाळा तर आमची डोंगरावर. मग रोज सकाळी माझा भाऊ त्यांना घेऊन त्या डोंगरावर जायचा. मग तिकडून चालत यायचं. अशी सवय ह्या मुलांना तेव्हापासून लागली की कुठेही निसर्गामध्ये कसं जायचं, कसं म्हणजे कुठे असं तिकडे गाडी नाही, काही नाही. म्हणजे मे महिन्यात गाडी यायची, पण आमच्या इथे नाही. आमच्या नदीच्या पलीकडेच्या बाजूला म्हणजे मार्लेश्वरला जायला ज्या गाड्या जातात त्या तिकडून जायचं. आत्ता आमच्याकडे साखरप्यावरून म्हणजे वांजोळ्यावरून आमच्याकडे घरापर्यंत गाडी येते. पण तेव्हा मात्र कसलीही साधनं नव्हती. फक्त आमची लालपरी म्हणजे एस टी तेवढीच असायची. आणि मग हे असं करून ते असं वाटायचं ना की ते सुट्टीचे दिवस संपूच नाहीत. आणि असं इतकं छान, कसला आजार नाही, काही नाही मुलांना. कारण शुद्ध हवा, मस्त पोहणे, जेवणे. संध्याकाळी बाज होती आमच्याकडे, त्याला मी बाजलं म्हणतो, पण काही तुम्ही बाज म्हणता. तिथे असं बसायचं आणि आपल्याला इथं खरंच चांदणे कधी दिसतच नाहीत. आणि मग त्या चांदण्या असं मोजत कधी मुलं बाहेरच झोपून जायची. मग आमची असा मोठा हॉल होता. तिथे आम्ही सगळी 15-20 जणं झोपायचं. मग उशीसाठी भांडणं, म्हणजे अशी इतक्या छान आठवणी आहेत ना त्या काळच्या. आणि म्हणून मग असं ते मे महिना संपला ना की सतत त्या आठवणी अशा येत राहतात. ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की नंतर शेअर करेन.